कमावलेली नाती आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते ना, तो आयुष्यात कधीच हारत नाही, लक्षात ठेवा. जन्मल्यापासून एक वाक्य आपण वारंवार ऐकत आलोय महाराज. तुम्ही रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, हाडाची काढा आणि रक्ताचं कितीही पाणी करा, कितीही संपत्ती कमवा, पण मला सांगा महाराज, शेवटी जाताना कपाळावरचा रुपया सुद्धा सोबत येत हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, येत नाही. पण लक्षात घ्या महाराज, जर खऱ्या अर्थानं इथं रात्रीचा दिवस काबाड कष्ट करून जी संपत्ती कमवली आहे, ती जर संपत्ती सोबत न्यायची असेल, आणि फक्त सोबतच काय, पण ती जर पुढच्याही जन्मात वापरायची असेल, तर त्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आता तुम्ही पुन्हा प्रश्न विचाराल महाराज, सध्या लंपीची साथ चालू आहे, तुम्ही त्या मार्गाने चाललात का? कारण आजपर्यंत आमचं खऱ्या अर्थानं आम्ही प्रत्येक एक वाक्य वारंवार ऐकलंय, कितीही काही होऊ द्या, पण कमवलेली या मृत्यू लोकातील संपत्ती आम्ही आमच्या सोबत स्वर्गात नेऊ शकत नाही आणि पुढेही वापरू शकत नाही. एवढंच काय, पण 1 रुपयाही सोबत नेऊ शकत नाही. अहो, तुमचं माझं सोडून द्या महाराज, पण ज्याची लंका सोन्याची होती, कुणाची, पण त्याच्यासोबत 1 रुपयाही आला. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली. ज्याची लंका सोन्याची आहे, तो रावण सुद्धा शेवटी काहीही न घेता गेला.